सुप्रसिद्ध बालकथा लेखक रस्किन बॉन्ड यांच्या द अँग्री रिव्हर या कथेवर आधारित ही गोष्ट. सीता आणि नदी. एक मुलगी होती, तिचं नाव सीता. वय असेल 7-8 वर्षांचं. सीता आपल्या आजी आजोबांबरोबर एका बेटावरच्या लहानशा झोपडीत राहत असे. एका नदीच्या प्रचंड मोठ्या पात्राच्या मधोमध हे बेट होतं. झोपडी बाहेर येताच टेकडीच्या चारही बाजूंनी पाणीच पाणी दिसत असे. ही नदी एखाद्या समुद्रासारखीच भासे. तिचा उगम खूप दूर पर्वतावर झाला होता आणि समुद्राला मिळायच्या वाटेवरच नदीच्याच पात्रात हे गाळाचे बेट तयार झालं होतं. एरवी कधीच नदीचं पाणी बेटाच्या वरपर्यंत आलं नव्हतं. सीताची आजी सांगत असे की खूप खूप वर्षांपूर्वी एकदाच कधीतरी या बेटाला नदीच्या पुराच्या पाण्याने गिळलं होतं, पण त्यावेळी बेटावर कुणीच राहत नसे. आजी आजोबा 10 वर्षांपूर्वी या बेटावर राहायला आल्यानंतर मात्र असं कधीच घडलं नव्हतं. सीताचे बाबा 100 मैलांवर एका कारखान्यात कामाला होते आणि आई तर सीता खूप लहान असतानाच देवाघरी गेली होती. तेव्हापासून सीता या बेटावरच्या झोपडीत आपल्या आजी आजोबांबरोबर राहू लागली. झोपडी एका मोठ्या दगडी कपारीच्या आधाराने बांधली होती. झोपडीच्या इतर 3 भिंती मातीच्या होत्या. या झोपडी शेजारीच एका लहानशा शेडमध्ये आजीच्या 3 बकऱ्या आणि 4-5 कोंबड्या होत्या. सीता एवढ्या लहानशा वयातच सगळी कामं शिकली होती, मात्र तिला लिहिता वाचता येत नसे. आजी आजोबांनाही लिखापडी येत नसल्यामुळे आणि दिवसभरच्या घरच्या कामांमुळे सीता कधीच शाळेत जाऊ शकली नाही. सीताचे आजोबा अगदी पट्टीचे मच्छीमार होते. शिवाय झोपडी बाहेरच त्यांनी भाज्यांची लागवडही केली होती. त्यावर त्यांची गुजराण अगदी आरामात होत असे. झोपडीजवळच एक 50 वर्ष जुना मोठा पिंपळ वृक्ष होता. या पिंपळ वृक्षाच्या थंड सावलीत बसून आजी दुपारी सीताला खूप गोष्टी सांगत असे. आजीला या वृक्षामध्ये कृष्णाचा वास असल्याचा भास होई. आजीच्या मांडीवर डोकं ठेवून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला सीताला फार आवडे. आजी गोष्टी सांगता सांगता सीताच्या केसांमधून हात फिरवीत असे. त्यामुळे थंड सावलीत सीताला गोष्टी ऐकता ऐकता कधी झोप लागे कळतच नसे. आजी आजोबांच्या सहवासात म्हणूनच सीता एकदम खुश होती. पावसाळा सुरू झाला. यंदा सुरुवातीपासूनच पावसाचा जोर जरा जास्तच जाणवत होता आणि त्यातच आजी आजारी पडली. आजोबा म्हणाले, उद्यापर्यंत आजीला बरं वाटलं नाही तर शहागंज मधल्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तसं झालं तर सीताला एकटं राहावं लागेल. सीताला एकटं राहण्याची भीती मुळीच नव्हती, पण या वर्षी तिला नदीचं रूप थोडं जास्त आवेशपूर्ण वाटत होतं. आजोबा, नदीचं पाणी वर चढलंच तर काय करू? कितीही लपवलं तरी सीताच्या मनातली काळजी आजोबांपर्यंत पोहोचलीच, पण काही इलाजच नव्हता. ते म्हणाले, बाळा, कितीही संकट आलं तरी हा पिंपळ वृक्ष तुझं नक्की रक्षण करेल. झोपडीत पाणी शिरलंच तर तू त्या झाडावर चढून बैस. खूप भक्कम आणि लांब लचक झाड आहे ते, तुझं नक्कीच रक्षण करेल. दुसऱ्या दिवशी दिवसभर पाऊस पडत होता. आजीची तब्येतही ढासळली. आजोबा काळजीत पडले. काय करावं त्यांना काही सुचेना. शेवटी आजीला घेऊन आजोबांना जावंच लागलं. पाऊस थांबण्याचे नाव काही घेईना. झोपडीत सीता एकटीच आणि झोपडी बाहेर त्या 3 शेळ्या आणि कोंबड्या. इतक्यात सीताला आपल्या जुन्या पुराण्या हाताने बनवलेल्या कापडी बाहुलीची आठवण झाली. सीताने तिचं नाव ममता ठेवलं होतं.
की ममताच आता सीताची मैत्रीण झाली. सीता तिच्याशी गप्पा मारू लागली, आजी आजोबांबद्दल बोलू लागली. तेवढीच सोबत होती तिला. पाऊस काही केल्या कमी व्हायची, थांबायची लक्षणच दिसेनात. ज्या दगडावर बसून सीता नदीच्या पात्रात पाय सोडून बसत असे, तो दगड आता नजरेला दिसेनासा झाला. सीता थोडी भांबावली. काय करावे तिला सुचेना. ममताने तिला या संकटात चांगलीच साथ दिली. ममताला सीताची सगळी लहान मोठी सिक्रेट्स माहीत झाली होती. पावसाचा जोर पाहून सीताला आता थोडीशी भीती वाटू लागली. ममताला छातीशी कवटाळून सीता कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात पाऊस ओसरण्याची वाट पाहू लागली. तिला आता आजी आजोबांची काळजी वाटू लागली. एवढ्या पावसात आजोबा नावेतून आजीला कसे घेऊन जातील, तिच्या मनात प्रश्न उमटला. ममताच्या रूपाने मग तिने स्वतःलाच धीरही दिला. आजी बरी होईल ना ममता? माझी तिच्याशी भेट होईल ना? अनेक प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालू लागले. ममताला घेऊन ती तशीच झोपडी बाहेर आली. दिवस उजाडलेला असला तरी पावसामुळे काळोख होता. दूर अंतरावर तिला दिसलं की काही आसपासच्या घरातली माणसं आपलं महत्वाचं सामान सुमान आणि गाई गुरं गोळा करून नावेतून निघून जात आहेत. काय करावं काही सुचत नाहीये. मग तिनेही एका पेटीत आजोबांचा हुक्का, आजीची काठी, त्या दोघांचे काही कपडे, थोडी कणिक आणि थोडा मीठ मसाला भरला. एवढ्यात तिला जाणवलं की झोपडीत पाणी शिरायला लागलंय. ती धावत झोपडी बाहेर आली आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या झाडावर चढू लागली. पुरामुळे नदीने रौद्र रूप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा समोर येईल ती गोष्ट उडवू पाहत होता. झोपडीचं गवताचं चप्परही उडून जायच्या बेतात होतं. काळोखामुळे आणि जोरदार सरींमुळे आसपासच्या घरातल्या माणसांच्या हालचालीही दिसू शकत नव्हत्या. एकदम सीताच्या लक्षात आलं की आपण गडबडीत ममताला झोपडीतच सोडून आलोत. अरे देवा, या संकटात ममताच तर तिचा एकमेव आधार होती. तिला आता रडू फुटलं. एकीकडे थंडीने काकडत ओली चिंब झालेली सीता झाडाच्या फांदीला घट्ट धरून बसली होती. पुराच्या पाण्याचा वेग आणि जोर इतका जबरदस्त होता की पिंपळाचं झाडही आता गदागदा हलायला लागलं. आपण आता जगू की मरू? आजी आजोबांशी आपली भेट होईल का? अशा विचारात असतानाच तिचं लक्ष वरच्या फांदीवरच्या कावळ्याच्या घरट्याकडे गेलं. बहुधा घरट्यात पिल्लं असावीत. पिल्लांची आई घरट्याबाहेरून पाऊस वाऱ्याचा सामना करीत घरटं आणि त्यातली पिलं वाचवण्याचा असहाय्य प्रयत्न करत होती. काही वेळ त्यानेही सीताला थोडा धीर आला. एवढ्यात एक जोरदार आवाज झाला आणि सीता ज्या फांदीवर बसली होती ती मोडून पाण्यात पडली आणि सीता त्या पुराच्या वेगवान पाण्यात फेकली गेली. तिने फांदीला हाताने घट्ट कवटाळून धरलं होतं. आपण किती वेगाने कोणत्या दिशेला जात आहोत सीतेला काही कळेच ना. आता तिचा कंट्रोल कशावरच राहिला नव्हता. तिने स्वतःला त्या परिस्थितीला अर्पण करण्याचे ठरवलं. सीता फांदीच्या आधाराने कशी बशी तरंगत होती, पण नदीच्या पाण्याचा वेग तिला पुढच्या क्षणी काय होईल असा विचार सुद्धा मनात येऊ देत नव्हता. पुढचे काही तास ती हेलकावे खात प्रवाहाबरोबर जात राहिली. पार थकली होती ती आता. काही काळाने पाऊस थांबला तरी पाण्याचा वेग काही कमी होईना. एवढ्यात तिच्या मार्गात एक मोठा वृक्ष आडवा पडला होता. त्यावर ती आपटली आणि तिला चक्कर आली. डोळे उघडले तेव्हा पूर आणि पाऊस दोन्ही थांबले होते. त्या आडव्या झालेल्या वृक्षाच्या खोडाने तिचा प्रवास तिथेच खंडित केला होता. कशी बशी ती त्या मोठ्या खोडावर चढली. पोटात अन्नाचा कण नाही. रात्रभर चिंब भिजलेली, त्राण संपलेली,
अगदी एकटी सीता शून्य नजरेने आसपास पाहू लागली. आपण कुठे आलोत याचा तिला काही अंदाजच येईना. आसपास नुसता पुराने माजवलेला हाहाकार दिसत होता. मदतीला कुणी माणसंही दिसेनात. इतक्यात तिला काही अंतरावरून एक हत्तीचे पिल्लू आपल्या आईला शोधण्यासाठी ओरडत असल्याचे लक्षात आलं. तेही आपल्यासारखंच अगदी एकटं आहे या जगात, तिच्या मनात आलं. देव असं का करतो? एवढं मोठं संकट त्याने का बरं आपल्यासाठी निर्माण केलं? त्याला आपली काहीच का काळजी नाही? तिचं मन आक्रंदू लागलं. इतक्यात तिला आठवलं, आपणच आपल्या हाताने बनवलेल्या आपल्या लाडक्या ममताला नाही का तसंच सोडून पळत सुटलो आपला जीव वाचवण्याकरता? त्याही परिस्थितीत ती खजील झाली. पाऊस आता थांबला होता आणि पाण्याचा वेगही थोडा मंदावला होता. तरी पाण्यातून वाहून जाणारी जनावरं, माणसं, घरं पाहून तिचं मन खिन्न झालं. आता थोडं ऊन पडलं. सीता थोडी सावरली. फांदीवर चढून मदतीची वाट पाहू लागली. या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधू लागली. आणि तिला एक नाव तिच्या दिशेने येत असलेली जाणवली. नावेमध्ये एक तरुण मुलगा होता. त्याला पाहून सीता आनंदली. त्याने तिला नावेत घेतले. परमेश्वरच त्या तरुणाच्या रूपात तिच्या मदतीला आलाय असं तिला वाटलं. सीता अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती. बऱ्याच वेळाने त्याने तिची विचारपूस केली आणि स्वतःबद्दलही सांगितलं. त्याचं नाव होतं श्याम. तो पलीकडच्या डोंगर रांगामधल्या गावात राहत होता. मेंढपाळ होता तो. पावसाच्या पुराच्या संकटात सापडलेल्या जीवांची मदत करायलाच निघाला होता. थोड्या वेळाने त्याच्या जवळच्या टोपलीतून आंबा काढून त्याने तिला दिला. भुकेजलेली सीता अधाशासारखी आंबा खाऊ लागली. इतकी सुंदर चव तिने आजवर कधीच चाखली नव्हती असं तिला वाटलं. बराच वेळ तिने कोळ चोखली आणि मग परकराच्या ओच्यात बांधली. श्यामने हसून तिच्याकडे पाहिलं. पोटभर खाल्ल्यानंतर निवांत झालेली सीता झोपेच्या अधीन झाली. तिला एक स्वप्न पडलं. त्यात ती श्यामदादा बरोबर एका पांढऱ्या पक्षाच्या पाठीवर बसून ढगांच्या राज्यात गेली होती. त्या राज्यात अनेक यक्ष त्यांच्या स्वागताला उभे होते. पण तिचे आजी आजोबा मात्र तिला कुठेच दिसेनात. इतक्यात सूर्याने ढगांमधून डोकं वर काढलं आणि सीताला जाग आली. पाहते तो श्यामदादा बासरी वाजवत होता. त्या सुरांनी सीताला चेतना आली. आता त्यांनी किनारा गाठला होता. गाव पाहून सीताच्या जीवात जीव आला. श्यामदादाने सीताला गावकऱ्यांच्या ताब्यात दिलं. ज्या गावी आजीला आजोबा इलाजासाठी घेऊन गेले होते तेच हे गाव आहे असं श्यामदादाकडून तिला समजलं. आता मात्र परमेश्वरी योगायोगाचे सीतेने कृतज्ञतेने मनोमन आभार मानले. श्यामदादा पुढच्या प्रवासासाठी निघून गेला. जाताना आपल्याकडची बासरी तिला आठवण म्हणून त्याने दिली. सगळी परिस्थिती स्थिर झाल्यावर येईन मी ती घ्यायला असं आश्वासन देऊन श्याम निघून गेला. गावकऱ्यांनी मग सीताला एका बैलगाडीत बसवून दिलं. रस्त्यात कालच्या पुरा पावसाने उडवलेली दैना पाहून तिच्या अंगावर काटा आला. इतक्यात गर्दीत तिला आजोबा दिसले. आजोबा आजोबा! बैलगाडीतून उतरून सीता धावत जाऊन आजोबांना तिने मिठी मारली. आजोबांनी सीताला प्रथमतः ओळखलंच नाही. दोघंही बराच वेळ मिठीत रडत होते. आजीला मात्र आपण गमावलंय हे तिच्या लक्षात आलं. गावकऱ्यांनी पूरग्रस्तांना खूप मदत केली. आता पुराचे पाणी ओसरू लागले होते. आजोबांचा हात हातात घेऊन सीता आपल्या गावाकडे चालली होती. प्रवासात एकही क्षण तिने आजोबांचा हात हातातून सोडला नाही.
जणू त्यांची पूर्ण जबाबदारी आता तिने घेतली होती. दुसऱ्याच दिवशी इतर गावकऱ्यांबरोबर दोघेही आपल्या गावी परत आले. झोपडीची अवस्था अगदी दारुण झाली होती. अर्धवट असलेलं छप्पर उडून गेलं होतं. मातीच्या भिंती ढासळल्या होत्या. सगळं सामान अस्ताव्यस्त झालं होतं. आजोबा ते पाहून मटकन खाली बसले. आजीच्या जाण्याने ते आधीच पार खचून गेले होते. सीता त्यांच्या शेजारीच बसून त्यांच्या पाठीवरून फक्त हात फिरवत राहिली. सामान भरून ठेवलेली पेटी तिला एके ठिकाणी दिसली. तिने आजोबांचा हुक्का त्यांच्या हातात दिला. कणकेच्या रोट्या आणि तिखटाची चटणी बनवली. दोघांनाही 2 घास खाल्ल्यानंतर थोडं बरं वाटलं. मग आजोबांना आराम करायला सांगून तिने सामान आणि घर आवरायला सुरुवात केली. 2 दिवसात तिने आणि आजोबांनी त्याच दगडी कपारीच्या आधाराने पुन्हा झोपडी उभारली. आसपासचे गावकरीही परतू लागल्याने हळूहळू सीता आणि आजोबा सावरत होते. काही दिवस उलटले. सीता जणू आजोबांची आई झाली. घरातली सगळी कामं तिने हातात घेतली. पिंपळाचं झाड मात्र उन्मळून पडलं होतं. त्याच जागी सीताने आपल्याबरोबर आणलेली आंब्याची कोय जमिनीत लावली. आंब्याचं झाड मोठं झालं की त्या अविस्मरणीय चवीचे अनेक रसदार आंबे खात आपण त्याच झाडाच्या सावलीत बसलो आहोत असे चित्र तिच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. स्वप्नरंजनात रमली असतानाच तिला कुठूनचे बासरीचे सूर कानी पडले आणि एकदम श्यामदादाची आठवण झाली. एवढं भयानक संकट, त्यात देवासारखा धावून आलेला श्यामदादा, त्याने दिलेला अवीट गोडीचा आंबा, निरोप घेताना दिलेली बासरी आणि तितक्याच लवकर अदृश्य होऊन गेलेला श्यामदादा कधी भेटेल का आपल्याला? अशा विचारात असतानाच समोरून श्यामदादा आला. आश्चर्याने विस्फारलेल्या डोळ्यांची सीताची भावमुद्रा पाहून तो हसू लागला. सीताचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हे कसले योगायोग आहेत, ती विचार करू लागली. आणि मग आनंदाने तिने श्यामला मिठी मारली. आजोबांची ओळखही करून दिली. तिघांनी गरमागरम जेवण केलं. मग नदीच्या शांत पाण्यात पाय सोडून बराच वेळ गप्पा मारल्या. सीता म्हणाली, या नदीने माझ्यावर एवढं मोठं संकट आणलं म्हणून सुरुवातीला मी नदीला खूप खूप दोष दिला. पण ही नदीच माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संकटापाठोपाठ मदतीचा हातही वेळोवेळी नदीनेच मला दिला. ही नदी माझ्यासाठी जीवनदायी आहे. मग श्यामदादाला सीताने त्याची बासरी वाजवायला दिली. बासरीच्या अवीट सुरांनी सीताच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सीता इतरांसाठी एक लहानशी अल्लड मुलगी होती. पण आता एका लहानग्या मुलीत झालेले परिवर्तन केवळ तिचे आजोबा, श्याम आणि नदीलाच माहित होतं.